हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि उद्या मला आहेत 3 बेबी शॉर्ट्सच्या ऑर्डर्स. सो फर्स्ट ऑर्डर आहे पोफळीत, सेकंड ऑर्डर आहे शिरगाव, थर्ड ऑर्डर आहे अनारीमध्ये. आणि त्या तिन्ही ऑर्डरसाठी मी आता माझी वॅनिटी बॅग पॅक करते. सो मी माझी वॅनिटी बॅग कशी पॅक करते हे तुमच्यासोबत मी आता शेअर करणार आहे. आज दिवसभर मला काहीच व्लॉग काढायला मिळाला नाही आहे बिकॉज मी काल सुट्टीवरती होते. सो आज मला स्टुडंटकडनं प्रॅक्टिस करून घ्यायची होती. संध्याकाळी मला ॲडव्हान्सचा क्लास घ्यायचा होता. सो त्या सगळ्यांमध्ये मी व्हिडिओ काढायचीच विसरून गेले. सो मी माझ्याकडे एक छान कंटेंट आलं आजचं की मला उद्या व्लॉग आहे. सो मी आज त्याचं प्रिपरेशन कसं करते हे मी तुमच्यासोबत शेअर करू शकते. तर चला वेळ वाया न घालवता आपण आपली वॅनिटी बॅग पॅक करायला घेऊया की मी वॅनिटी बॅगमध्ये काय काय घेऊन जाते. ठीक आहे, तर हा व्लॉग तुम्ही कंप्लीट बघा तर तुम्हाला कळेल की माझ्या वॅनिटी बॅगमध्ये मी कसं कसं सगळं अरेंज करते आणि कसं कसं सगळं घेऊन जाणार आहे. तर स्टे ट्यून कशाला बोलते, तर व्लॉग पूर्ण बघा. ओ मोबाईल. सगळ्यात आधी तर मी माझ्या सगळ्या मशिनरीज घेते ज्यामध्ये असणार आहेत, ओ माय गॉड सुटले, ज्यामध्ये असणार आहे टॉंग मशीन, स्ट्रेटनिंग मशीन, क्रिम्पिंग मशीन आणि 0 नंबर टॉंग. अशा ऑल टाईपच्या टॉंग मशीन्स घेणार. म्हणजे एक 16 नंबरची आहे, एक 22 नंबरची आहे, एक 0 नंबरची आहे. तर ह्यांच्या ना हे जे आहेत ना ते अटकून बसतात. एक 0 नंबरची टॉंग आहे आणि ही अगेन ही 19 नंबरची टॉंग आहे. असं सगळ्या स्ट्रॉंग नाही मी घेणार आहेत, ज्या मेन आहेत त्याच घेणार आहेत. आणि ही माझी क्रिम्पिंग मशीन आहे ती मी घेते. म्हणजे काही तुमच्याकडे जरी ऑल टॉंग नसतील तर मस्ट टॉंग आहेत. एक 22 नंबरची टॉंग आहे मस्ट, जी इम्पॉर्टंट आहे. आणि 0 नंबरची बायचान्स तुम्हाला जर घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता. अशा तुम्ही टॉंग मशीन घ्या. आणि ही एक कोनिकल टॉंग आहे ती पण मी घेऊन जाणार आहे आणि ती पण माझ्याकडे आहे. माझ्याकडे बऱ्याच टॉंग आहेत, बऱ्याच. आता मी सगळ्या स्ट्रॉंग तुम्हाला दाखवत बसत नाही कारण की व्लॉग आपल्याला लवकर आटपायचा आहे, कारण की मला आटपून मला चिपून लागायचं. ओके, सो तर ही कोनिकल टॉंग. तर अशा मी टॉंग नेणार आहेत. एक कोनिकल टॉंग, एक 16 नंबरची टॉंग, एक 0 नंबरची टॉंग आणि एक 22 नंबरची टॉंग. स्ट्रेटनिंग मशीन आणि क्रिम्पिंग मशीन आणि ड्रायर ह्या सगळ्या मशिनरी मी घेऊन जाणार आहे, तुम्हाला दाखवते. तर हे बघा गाईज, ही आहे 22 नंबरची कोनिकल टॉंग, 16 नंबरची टॉंग, 0 नंबरची टॉंग, स्ट्रेटनिंग मशीन, क्रिम्पिंग मशीन आणि ड्रायर ह्या सगळ्या मशिनरी मी घेते आहे माझ्या वॅनिटीमध्ये. त्यानंतर मग गाईज मी पॅक करते माझे सगळे स्प्रे. तर त्यामध्ये आहे हा हीट प्रोटेक्टिंग स्प्रे, देन आहे मूज, देन आहे हा स्ट्रॉंग स्प्रे, देन हा टेक्स्चर स्प्रे, मीडियम 3 नंबरचा हार्ड स्प्रे, देन शाईन स्प्रे, त्यानंतर आहे टाफचा 5 नंबरचा स्प्रे आणि शॉस्क्रॉफचा पी प्रोफेशनल हार्ड होल्डिंग सुपर होल्डिंगचा स्प्रे. तर माझ्याकडे हे असे स्प्रे आहेत. आता हे मी सगळेच घेणार नाही आहे, पण त्यामध्ये मी हा 1, हे 2, हे 3, हे 4 आणि हे 5, हे 5 स्प्रे मी घेऊन जाणार आहे माझ्यासोबत. ओके, स्प्रे व्यतिरिक्त तुम्हाला लागणार आहेत बॉबी पिन, यू पिन, जे हे आहेत रबर, फायबर गम, वॅक्स स्टिक, डस्ट पावडर, रूट कव्हरअप स्प्रे, कोम्स, हे आहे आपलं एक्सटेन्शन्स, राऊंड ब्रश, पॅडल ब्रश आणि हे क्रोकोडाईल सेक्शन क्लिप. सो हे ऑल मी आता माझ्या बॅगेमध्ये पॅक करते. सो आता गाईज मी हे ऑल प्रोडक्ट माझ्या बॅगमध्ये पॅक करते. तर तुम्हाला हेअरस्टाईलचं कळलं किंवा हेअरस्टाईलसाठी काय काय यूज करणार आहे. तर आता हे खूप कमी सामान आहे हेअरस्टाईलचे जे मी घेते, बिकॉज एकदम हेवी लुक्स नको आहेत किंवा हेवी हेअरस्टाईल पण नको आहेत. सो मी एकदम ॲव्हरेज हेअरस्टाईलसाठी जे पण सामान लागतं ते सगळं सामान मी घेते. आणि जेव्हा ब्राईड्स वगैरे असते त्यासाठी ब्रायडल वॅनिटी तर वेगळीच असते. ऑब्व्हियसली ब्रायडल वॅनिटी आपली वेगळीच असली पाहिजे. सो त्यासाठी माझे प्रोडक्ट्स थोडेसे प्रीमियम असतात, म्हणजे थोडी क्वालिटी चांगली असते आणि अजून एक्सपेन्सिव्ह असतात आणि त्याने हेअरस्टाईल वगैरे पण सुंदर होतात. ठीक आहे, सो आता मी ॲक्च्युअलमध्ये माझी वॅनिटी बॅग आहे पण मी ती मला घेऊन जायला नाही आवडत. सो त्यामुळे मी अशी एक हँडबॅग घेणार आहे जिच्यामध्ये माझे सगळे हे जे प्रोडक्ट आहेत ते बसतील आणि बाकीचे स्प्रे वगैरे आहेत ते पण बसतील. ओके, तर मग मी तर वॅनिटी बॅग नाही घेत आहे. वॅनिटी बॅगमध्ये काहीच नाही पॅक करणार आहे मी, अशाच बॅगमध्ये सगळं पॅक करते.
तर स्प्रे गेले, पाऊंच गेला, त्यानंतर आता मशिनरीज टाकूयात आपण वन बाय वन. एक मशीन दिली, सेकंड मशीन. भिजणार तर आहे हे सगळं. घरी जाऊन मी हे पिशवी चेंज करेन, कारण की थोडी मोठी घ्यावी लागणार आहे मला पिशवी. हिच्यामध्ये सगळ्याच वस्तू मावणार नाही आहेत, म्हणजे इम्पॉर्टंट आहे, कारण की मशिनरीचा विषय आहे भाई. मशिनरी भिजल्या की मी गेली भाई. मला लागला घोडा चांगलाच. मग इन्व्हेस्टमेंट करावी लागेल अजून. त्यामुळे मशिनरी व्यवस्थित. ती व्हॅनिटी बॅग इझी टू कॅरी पडते. मी तुम्हाला दाखवते. स्टुडंटच्या व्हॅनिटी बॅग्स इथेच आहेत, त्यामुळे त्या व्हॅनिटी बॅग पण दाखवेन. त्याच्यामध्ये एकदम व्यवस्थित सगळं सामान मावतं. तिच्यामध्ये पण असं आपण घेऊन गेलं तरी पण ते इझी टू हँड असं वर्क होतं. पण ठीक आहे, तुम्ही व्हॅनिटी बॅगमधून पण घेऊन जाऊ शकता. ओके, सो ही माझी फर्स्ट काहीतरी लिहिलंय शिवसेना प्रमोट करते गाईज मी. शिवसेना. ठीक आहे. हिच्यामध्ये माझे सगळे कुठचे प्रोडक्ट आहेत, हेअरस्टाईलिंगचे जे टूल्स, पिन्स, जे आपण एक्सेसरीज ज्या हेअरस्टाईलच्या आहेत त्या मी ह्याच्यामध्ये भरल्यात. आता आपण भरूया मेकअपची व्हॅनिटी. तर माझ्यासोबत मेकअपचं भयंकर आहे. भयंकर म्हणजे भयंकर प्रोडक्ट्स आहेत. सो मी त्यातले एकदम काय बोलतात आपण कलेक्टिव्ह प्रोडक्ट्सच नेणार आहेत. बिकॉज माझ्या सगळ्या ऑर्डर्स ज्या आहेत, एकला मिनिमल लुक पाहिजे, एकला थोडासा ॲव्हरेज चांगल्यातला लुक पाहिजे, चांगल्या ब्रँड्स प्रोडक्टने पाहिजे, आणि एक आहे तिला पण एकदम ॲव्हरेज लुक पाहिजे. सो 2 लुक सिम्पल आहेत आणि एक लुक एकदम चांगला आहे, तिला चांगल्या प्रोडक्ट्सने पाहिजे. सो तशी व्हॅनिटी आपण भरणार आहे, वेगवेगळी, एक चांगल्या लुकची आणि एक थोडीशी मिनिमल. ओके, तर बघूया आता मेकअपची व्हॅनिटी. चला. सो हाय गाईज. तर अशी ऑलरेडी माझी व्हॅनिटी बॅग भरलेली आहे, बट आता मी ती रिअरेंज करणार आहे. बिकॉज मला ज्या वस्तू पाहिजे त्या वस्तूच नेणार आहेत. आयशॅडो पॅलेट बोलायला गेलं तर आयशॅडो पॅलेट इतके आहेत, तर मी ते सगळेच नाही नेऊ शकत. ही जी व्हॅनिटी बॅग होती ती मी भरून ठेवली होती जेव्हा स्टुडंटला हे प्रोडक्टमध्ये द्यायचं होतं, त्यामुळे ते सगळे कलेक्टिव्ह प्रोडक्ट्स एका साईडला काढून ठेवले होते असे पाऊंडमध्ये. जे आता इम्पॉर्टंट आहेत तेच मी घेऊन नाही, उगीच ओझं नको, बिकॉज मी उद्या एकटी जाणार आहे ऑर्डरला. मला नाही आवडत कोणासोबत वर्क करायला, म्हणजे मला कोणी हेल्प केलेलं नाही आवडत. सो जे इम्पॉर्टंट आहे तेच मी घेऊन जाणार आहे. आणि त्या व्यतिरिक्त मी जास्त काही बल्क सोबत जे मला जड वाटेल असं मी नाही आहे. बिस्लरीला आपण प्रमोट करत असेल तर आता बिस्लरी मी साईड करणार आहे. ठीक आहे. सो माझी ऑलरेडी एक व्हॅनिटी मी भरली आहे ज्याच्यामध्ये सगळे प्रोडक्ट्स आहेत, तर मी तुम्हाला ते तसेच शो करते. तर असे एक्सपेन्सिव्ह फाउंडेशन्स आहेत, मी ते सगळं नाही शो करणार बिकॉज मग काय मतलबच नाही राहणार. असे एक्सपेन्सिव्ह फाउंडेशन्स आहेत, हे कन्सिलर आहेत एक्सपेन्सिव्ह. त्यानंतर ॲव्हरेज पण आहेत प्रोडक्ट्स, हे ॲव्हरेज प्रोडक्ट्स आहेत सगळे. आता मी ब्रँड्स नेम वगैरे नाही घेत, तुम्हाला पाहिजे असतील तर मला नक्की सांगा, मी तुम्हाला नक्कीच सांगेन. हे ॲव्हरेज प्रोडक्ट्स आहेत आपल्याकडे, आणि एकदम असे कमी बजेटवाले काही लोकांना पाहिजे असतं तर तसेवाले पण आहेत आपल्याकडे प्रोडक्ट. सो काय प्रोडक्ट्स आहेत ते आता संपत आले, त्यामुळे मी ते घेणार नाही आहे. ठराविकच प्रोडक्ट घेणार, उगीच ओझं घेऊन जायचं नाही यार, ओझं मलाच ओझं होईल, त्यामुळे मग मी ते स्किप करणार आहे. ठीक आहे, स्किप केलेलं आपल्यासाठी चांगलं आहे, माझ्यासाठी चांगलं आहे मला. सो अशा प्रकारे दाखवू का तुम्हाला? मी सगळंच नाही दाखवत आहे. हे मेकअप फिक्सर्स आहेत, आता मी काढलेत. हे मेकअप फिक्सर्स आहेत, तर मी ते घेते. आणि फाउंडेशन आता तुम्हाला दाखवले. सेटिंग स्प्रे वगैरे आहेत जे चांगल्या क्वालिटीचे आहेत, सेटिंग स्प्रे ते घेते. देन हे क्लिन्झर वगैरे चांगल्या क्वालिटीचं क्लिन्झर आहे, ते पण मस्त रिझल्ट आहे या क्लिन्झरचा. ओके, तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करा किंवा त्याची लिंक वगैरे सांगा, तर मी टाकेन. सॉरी, हे निघालं. हे स्ट्रोप क्रीम आहे, हे पण चांगल्या ब्रँडचं आहे, माहीत असेल. स्ट्रोप क्रीम आहे चांगल्या ब्रँडचे. हे असे ऑइल्स आहेत, ऑइल्स वगैरे पण ठेवावे लागतात. ठीक आहे. ओव्हरऑल ह्या बॅगेमध्ये जे इम्पॉर्टंट फाउंडेशन्स अँड मेकअप फिक्सर्स ते आहेत, आणि ते ऑलरेडी पॅक केलेलं आहे. सो मी ते आता काढत नाही, आणि ही डायरेक्ट जाते आतमध्ये, बिकॉज मला अजून काही वस्तू घ्यायच्या आहेत, आणि त्या वस्तू घेण्यासाठी मला जायचं आहे चिपळूणला. तर ह्या बॅग्समध्ये ऑल लिपस्टिक्स आहेत, न्यूड, डार्क, पिंक शेड, रेड शेड, ब्राऊन शेड, ऑल लिपस्टिक्स आहेत. तर त्या ह्या बॅगेत आहे. तर ही अशी बॅग मी पण घेऊन जाते एक. ओ माय गॉड, पडलं. ठीक आहे, तर अशा काही वस्तू आहेत, ही पण हलवत आहे. देन हे पण ओपन करूया. आता ह्याच्यात अशा आहेत लॅशेस, मला लेन्स घ्यायचे आहेत, त्यामुळे ते घेऊन जाऊन लॅशेस वगैरे आहेत. ह्या लॅश आहेत, ब्लश वगैरे चांगल्या ब्रँडचे, डिऑर वगैरे. आणि हे थोडंसं ॲव्हरेज प्रोडक्ट आहे. आय पॅचेस, मी तुम्हाला कुठे ब्रँड दाखवणार नाही आहे बाई, ब्रँड मला पैसे देत नाही. ब्रँड जेव्हा पैसे देईल ना तेव्हा मी तुम्हाला दाखवणार. ठीक आहे. लॅशचं पण ब्रँड नाही दाखवणार, कंजूस आहे मी.
ब्रँड्स नो प्रमोशन एनी ब्रँड. ठीक आहे. नंतर हे एक प्रोडक्ट आहे ते मी नाही सांगणार कुठचं आहे ते. खूप इम्पॉर्टंट प्रोडक्ट आहे ते. क्लासला येणार ना पोरी इथलं सगळं बघूनच करतील. त्यानंतर माय फेवरेट पॅलेट ना ती. देन ही ग्लिटर पॅलेट आहे. ग्लिटर पॅलेट मी तुम्हाला दाखवते कसले भारी ग्लिटर्स आहेत गाईज, एकदम चमकीले चमकीले हो जाऊ. ठीक आहे. हे ग्लिटर पॅलेट आहेत. अगेन हे जे प्रोडक्ट्स आहे रिकोडचं आहे, तुम्हाला माहीत असेल. हे हायलायटर पॅलेट आहे रिकोडचं, ॲव्हरेज प्रोडक्ट आहे. ओके. तर अशी वाली व्हॅनिटी मी भरली आता. देन त्यानंतर ह्या बॅगेमध्ये माझे ऑल ब्रश आहेत, सगळे ब्रश माझ्याकडे बरंच. हे बघा ब्रँड्स बोलायला गेलो तर रिकोड आहे, परत हे ब्युटीलिश ब्रँडचे आहेत, परत हे मार्स ब्रँडचे आहेत. अगेन माझ्याकडे प्रोआर्ट ब्रँडचे आहेत. माझ्याकडे बऱ्याच ब्रँडचे ब्रश आहेत. ते पण मी सगळे शो नाही करणार आहे कुठच्या ह्याच्यावरती कुठचे घ्यायचे ते. ठीक आहे. देन मी आता हल्ली ह्या पिंक फ्रायडे सेल लागला आहे माहीत आहे ना, त्याच्यावरती मागवलं आहे मॉर्फेचे ब्रश. नक्की दाखवेन मी तुम्हाला गाईज, नक्की दाखवेन. सो ह्या बॅगेमध्ये आहे मॉइश्चरायझर्स, हे वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर्स आहेत. देन कन्सिलर्स, ऑल टाईप्स ऑफ कन्सिलर्स. ओके. देन ओ माय गॉड पडू नका, ब्रश काय करतो इथे ब्रश इकडे. देन हे आहे पिगमेंट्स टिंटेड ब्लश आहे हा. हे सगळे कन्सिलर आहेत, प्रायमर्स आहेत, ॲव्हरेज एक्सपेन्सिव्ह ऑल टाईप्स ऑफ प्रोडक्ट्स सब आहे इसमें. ठीक आहे. आणि देन पावडर पण आहे याच्यामध्ये. तर हे मी आता पॅक करून ठेवते. काहीच हलवायची गरज नाही, सगळं पॅक केलेलं आहे. मी चेक करते की माझ्याकडे काय नाही आहे, काय आहे ते. ओके. देन ओ माय गॉड हे याच्यात कुठे आलं. ओके. लॅश कलर पण ह्याच्यात आला. देन ह्याच्यासाठी हा पाऊच आहे, खराब झाला आहे गाईज पाऊच, पण ठीक आहे. हे जे ब्युटी ब्लेंडर्स वगैरे आहेत ते मी सगळे ह्याच्यामध्ये भरून ठेवले. माझ्याकडे ह्या एक शेपचा इन्फिनिटी शेपचा ब्युटी ब्लेंडर आहे, आणि हा एक असा ब्युटी ब्लेंडर आहे. आणि हे सगळे वॉश, आणि हा शॉपरचा ब्युटी ब्लेंडर आहे. असे वॉश करून हे ब्युटी ब्लेंडर प्लस जे आपले हे असतात ना काय बोलतात पावडर पफ वगैरे ह्याच्यामध्ये मी ठेवलेलं आहे. हायजीन मस्ट गाईज, हायजीन बहुत इम्पॉर्टंट. हे फेस रेझर आहे, आणि हा जो आहे तो लॅश कर्लर आहे. लॅश कर्लर प्रो आर्ट ब्रँडचा आहे. फेस रेझर बॉम्बे शेविंग कंपनीचा आहे. ओके. तर पण ते पण ठेवणं गरजेचं आहे. अजून एक माझ्याकडे फेस रेझर आहे, बिकॉज मला जास्त ऑर्डर्स आहे तो एक्स्ट्रा घेऊन ठेवते. ठीक आहे. हा एक फेस रेझर आहे, तो पण मी घेऊन ठेवला आहे. ओके. देन ब्रश, लिपस्टिक्स, ब्युटी ब्लेंडर्स क्लीन करण्यासाठी हे जे लिक्विड आहे ब्लेंडर्स क्लीन करण्यासाठी ते पण आपण ठेवतो. ते पण एक ठेवूया. लास्ट मोमेंटला मी कुठे जाऊ. ठीक आहे. मग ते पण मी एक घेतलं आहे माझ्या व्हॅनिटी पॅकेट. ओके. तर ह्या ज्या ऑल, आणि हे ब्रश टाकते पहिले, मस्त आहेत. नंतर हे टाकते पाऊच, नंतर हा वाला पाऊच टाकते. देन मी टाकणार आहे आता हे माझं प्रोडक्ट क्लिंजर. इथे जागा होईल यार, इथे बसते. चलो बेटो इधर जाने दो. हे ज्या मी बेबी वाईप्स वापरते. ॲक्च्युली बेबी वाईप्स वगैरे कशासाठी मी ब्रश क्लीन करण्यासाठी वगैरे वापरते, आणि फेससाठी आपले फेसचे वाईप्स असतात ते वाले यूज करायचे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला एक दाखवते की ही मला आय शॅडो पॅलेट शिल्सकडून मला ही आय शॅडो पॅलेट मला पिगमेंट्स गाईज बघा तुम्ही, आणि न्यूड आय शॅडो पॅलेट्स आहे. ही मला फ्री गिफ्ट मिळालं आहे, फ्री गिफ्ट, बिकॉज मागच्या वेळेसामध्ये 10 स्टुडंट होते, आणि 10 स्टुडंटने भरभरून शॉपिंग केली होती. शिल्सचे प्रोडक्ट्स पण होते त्याच्यामध्ये. सो त्यांनी मला कॉम्प्लिमेंट्स म्हणून ही शिल्सची ब्रायडल सरप्राईज अशी आय शॅडो पॅलेट मला गिफ्ट मिळाली. झालं शॉप करून झाला. त्यानंतर ही एक आहे शिल्स ब्रँडच्या भरपूर पॅलेट्स आहेत, बिकॉज त्या मला गिफ्ट भेटल्यात. ही पण एक गिफ्ट आहे. शिल्सची फेस्टिवल ही पिगमेंटेड आहे, आणि ह्याच्यामध्ये ऑल शेड्स आहेत. देन शिल्स एक्सक्लुझिव्ह ही न्यूड पॅलेट आहे. न्यूड पॅलेट. ठीक आहे. याच्यामध्ये पण न्यूड विथ ही भरपूर यूज केली मी. त्यानंतर ही आहे फॉरएव्हर 52 न्यूड पॅलेट, अगेन न्यूड, आणि ऑलरेडी आता आतमध्ये भरली आहे ती. ही वाली पॅलेट होती कुठची आपली हुडा ब्युटीची. ठीक आहे. तर अशा मी फक्त ह्या 2 घेते पॅलेट, आणि ती हुडा ब्युटीची. ह्या 2 स्किप करते, बिकॉज मला वाटत नाही की हे शेड ह्याच्यामध्ये आहेत नवीन पॅलेटमध्ये ह्या. सो ह्या पॅलेटची गरज नाही लागणार मला, ह्या पॅलेटची गरज नाही लागणार. हा कलर नाही त्याच्यामध्ये. ओके. तरी पण असू देत. आणि ही पॅलेट मी नाही नेत आहे, बिकॉज त्याच्यामध्ये सगळे न्यूड आहेत. ऑलरेडी हुडा ब्युटीची न्यूड पॅलेट आहे माझ्याकडे, त्यामुळे हे कलर्स तर मला नाही लागणार. जे कलर्स लागणार आहेत त्यांनी भरलेले आहेत. अशा तऱ्हेने माझी ही माझा कचरा आहे तो जरा, ओ माय गॉड कचरा नाही आहे, हे टिश्यू आहे, ड्राय टिश्यू कधी पण इम्पॉर्टंट, कधी जेव्हा नसतं ना तेव्हा इम्पॉर्टन्स कळतं. ठीक आहे. आणि ह्या लॅश आहेत, ओ माय गॉड ह्या लॅश आहेत रिकोडच्या, आणि ह्या एकदम नॅचरल लॅश आहेत.
त्या पण मी ह्याच्यामध्ये ठेवते इकडे, ठीक आहे. आणि तुम्हाला मेन गोष्ट माहिती आहे का काय आहे ती, ह्या टिकल्यांच्या भरपूर साऱ्या माझ्याकडे व्हरायटीज आहेत. बिकॉज हे ठेवावंच लागतं मेकअप आर्टिस्ट लोकांना किंवा कोणत्याही आर्टिस्टला हे ठेवावंच लागतं त्यांच्या व्हॅनिटीमध्ये. बिकॉज कधी नाही कधी ब्राईड बोलणार आम्हाला असं की अरे यार हे तर तुमचं काम असतं घ्यायचं, आमचं थोडी ना असतं. त्यामुळे आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ठेवाव्या लागतात गाईज. आमचा पण विचार करा तुम्ही की आम्ही असं कंजूसगिरी नाही करत, आम्ही सगळं देतो, ठीक आहे. आणि जे नको आहे ते मी एका साईडला ठेवते. सो माझी ए नाही कोण आहे इसको मैंने बाहर डाला नहीं डाला जाएगा. ठीक आहे. तर ही मी अशी माझी मेकअपची वॅनिटी, मिनी वॅनिटी आहे ही माझी. छोटी ह्याच्यामध्ये हेअरस्टाईलचे टूल्स राहत नाहीत, त्यामुळे मला मग फक्त मेकअपसाठी ही माझी वॅनिटी आहे. मला अजून एक बॅग घ्यायची आहे, बॅग घेतानाची व्लॉग तुम्हाला नक्की शेअर करेन. तर अशी आहे माझी ही मेकअपची बॅग आणि असे मी सगळे हे प्रोडक्ट्स ह्याच्यामध्ये भरलेले आहे. सो गाईज 1, 2 and 3 अशा 3 बॅग्स घेऊन मला ऑर्डरला जावं लागणार आहे. आणि अशा प्रकारे मी माझ्या ऑल व्हॅनिटी बॅग भरून ठेवलेल्या आहेत उद्याच्या ऑर्डरसाठी. उद्या मला 3 ऑर्डर आहेत. मी स्टार्टिंगला तुम्हाला सांगितलं की मला उद्या बेबी शॉवरच्या 3 ऑर्डर आहेत. मला ह्या डेटसाठी 5 बुकिंग आल्या होत्या, पण मी 5च्या 5ची ऑर्डर नाही घेऊ शकत. बट मी टाईम मॅनेज करून एक सकाळी एक थोडं 11च्या टाईमला दुपारी आणि एक दुपारनंतर म्हणजे थोडं 12:30च्या टाईमची एक ऑर्डर घेतली आहे. तर त्या तिन्ही ऑर्डर मी टाईम मॅनेज करूनच घेतलेल्या आहेत. आता उद्या बघूया की माझी कशी धावपळ होणार आहे या सगळ्या तिन्ही ऑर्डर्सना रेडी करण्यासाठी. सो अशी होती माझी उद्याच्या ऑर्डर्सची पॅकिंग आणि असा होता आजचा आपला व्लॉग. तर भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. उद्याचा व्लॉग नक्की बघा, बिकॉज तो व्लॉग मी ऑर्डर्सवरती करणार असणार आहे, ठीक आहे. सो हा व्लॉग आवडला असेल, माझी पॅकिंग आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला प्रॉपर डिटेल्स पाहिजे असतील प्रोडक्टचे, हेअरस्टाईलचे कोणते कोणते प्रोडक्ट्स यूज केले पाहिजेत, मेकअपचे कोणते कोणते प्रोडक्ट्स यूज केले पाहिजेत, तर तरी पण कमेंट करून सांगा. मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन आणि तुम्हाला एक अफोर्डेबल वॅनिटी बनवून देऊ शकते मी, ठीक आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, स्टे ट्यून, लव. गाईज डू सबस्क्राईब माय चॅनल, बिकॉज आपले सबस्क्रायबर खूप कमी आहेत आणि आपल्याला खूप जास्त सबस्क्रायबर वाढवायचे आहेत. सो प्लीज डू सबस्क्राईब माय चॅनल आणि नक्की सबस्क्राईब करूनच जा, ठीक आहे. बाय बाय.